आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं. मनोज दादा जरांगे पाटील तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. नमस्कार. पंढरपूर पीपल्स मध्ये सरचे स्वागत. पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर जरांगे पाटील दादा हे आज दौऱ्यावर आहेत. आज ते पंढरपूरचं विठ्ठलाचं दर्शन घेऊन सरकोलीमध्ये काहीच वेळात पोहोचणार आहेत. या ठिकाणी समर्थक आहेत. समर्थकांची आपण मतं जाणून घेणार आहोत. काय सांगतात दादा, थोड्या वेळात तिथं पोहोचणार आहे? आता आमचं छत्रपती शिवाजी महाराजांचे आराध्य दैवत आहे ते मनोज दादा आहेत. आता ह्या ठिकाणी कमीत कमी 20-25 लोक आले आहेत. याच्यामध्ये जवान आहेत, म्हातारे आहेत, सगळ्यांचंच प्रेम त्यांच्यावरती आहे. जशा प्रकारे आपण दिवाळी साजरी करतो तशा प्रकारे आमची आजी दिवाळी आहे. आणि खरंच ह्या सरकुली गावामध्ये ना इथल्या तरुणांनी एवढं जबरदस्त नियोजन केलंय की पाणी पिण्यासाठी महिलांची व्यवस्था केली आहे. प्रत्येक ठिकाणी जे स्वयंसेवक जे आहेत कमीत कमी 400 ते 500 जवान पोर आहेत. त्याच्यामुळे तर भरपूर प्रतिसाद मिळालाय. आणि खरंच असं वाटायला लागलं की आज आम्हाला या ठिकाणी आमचा उत्साह मोठा सण हा आम्ही साजरा करतो या ठिकाणी. सरकोली आज एवढी मोठी सभा पहिल्यांदाच गावात मोठी पार पडते. काय सांगताल, एवढा मोठा महाराष्ट्राचा नेता इथं पंढरपूर पोहोचलेला सरकोलीमध्ये? आज पहिल्यांदाच मनोजदादाच्या सभेला कुठल्या नेत्याच्या सभेला म्हणली तरी सुद्धा एवढी लोक जमा होत नाहीत किंवा एवढ्या वेळ लोक ताटकात उभा राहत नाहीत. परंतु आज मनोजदादा येणार आहेत म्हणल्यावर हजारोच्या संख्येने लोक सकाळी 10 वाजल्यापासून मनोजदादाच्या आतुरतेने वाट बघत आहेत. पण वाटेत प्रत्येक ठिकाणी घरोघरी दादाचा अक्षर होतोय. त्यामुळे दादांना वेळ लागतो यायला. आता थोड्या वेळात दादाचं आगमन होईल. एवढ्या मोठ्या संख्येने माणसं उपस्थित राहायला गेलेत. दादा काय संबोधित करतील, काय अंदाज, काय वाटतं तुम्हाला दादा तुमच्या गावात यायला गेले? दादांनी सरकोली गावाची निवड केली त्याबद्दल दादांचं ते आम्ही पहिल्यांदा आभार मानतो. आम्ही सरकोलीचा एक नागरिक म्हणून दादांनी आता जो इशारा दिलेला आहे 29 तारखेपर्यंत जरी सरकारने मागण्या मान्य नाही केल्या त्यानंतर दादांनी पुढच्या आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रात हा दौरा घेतलेला आहे. काय सांगतात? दादाबद्दल पहिल्यांदा धन्यवाद दादांना, जे म्हणजे सरकोलीची निवड केली. आणि भोसल्यांचं गाव आहे सरकोली. आरक्षण मिळावे सगळ्या मराठा समाजाची अपेक्षा आहे. कारण मुलांचे आता सध्या आपण बघतोय म्हणजे शाळेसाठी काय परिस्थिती आहे मराठ्याची, म्हणजे चांगली मार्क पडून कुठे ऍडमिशन मिळत नाही. त्याबद्दल दादाचा संघर्ष चालू आहे. ते शासनानं त्याच्यासाठी मागण्या मान्य करेल का दादांच्या? करणार की. एवढा मोठा समाजाचा पाठिंबा आहे, लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. त्यामुळे दादांच्या याला मागणीला यश येणार, नक्की येणार. काय सांगचाल, आज तुम्ही सर्व तरुण इथे पोहोचलेला आज सरकोली गावामध्ये इथली गावकरी आहात, दादा येत आहे दौऱ्यावर, काहीच वेळात तुम्ही पोहोचणार, काय म्हणतो? संघर्ष दादा जरांगे पाटील यांचा आम्ही गावातनं कुठलाच दौरा आम्ही त्यांचा सोडला नाही. कुठली संवाद यात्रा असो, बीडची यात्रा असो, आंतरवली सराटी असो, मुंबईचा दौरा असो किंवा आता येणारा 29 ऑगस्ट 2026 जरी दौरा असला तरी बहुसंख्य प्रमाणात सकल मराठा समाज असो, त्याच्याबरोबर आम्ही इथे गुन्हेगार राहणारे जे बाकी सगळा समाज आहे ती सुद्धा आम्हाला मदत करते, ती सगळं करते. ती आम्ही त्यांच्या प्रत्येक दौऱ्याला जातो. आणि आजची सुद्धा तयारी पूर्ण सगळ्या समाजानं, पूर्ण गाव आमचं गुन्हेगार राहते. इथे काही वाद तंटा काय नसतो. आमचं सर्वसमावेशक मराठा समाज आहे मोठा बांधव म्हणून सगळ्याला सामावून घेतो. त्यामुळं एवढं मोठं त्याच्या सगळं रूपांतर झालेलं आहे. आता या गावात 25 ते 30 हजार मराठा बांधव जमलेले आहे, वाढीची शक्यता आहे. आजपर्यंत मराठीच्या सभेचा किंवा दादांच्या सभेचा कुठंच अंत लागला नाही की किती लोक येतील आणि काय करतील म्हणून. आम्ही एक अंदाजे 50 ते 60 हजाराचं आम्ही इथं नियोजन केलेलं होतं. त्यात अजून वाढ होण्याची शक्यता आहे. कारण दादा बरोबर जे अजून पाठिंबाच्या गावात येणार जे लोक आहेत त्यांचा काय अंदाज अजून माहित नाही. आता तरी इथे 20 ते 25 हजार लोक आता तुम्ही बघताय या जागेला तर अजून आहेत इथं. स्वयंसेवक आहेत आम्ही सगळे. आता आमची सकाळपासून एक 8 ते 10 दिवसापासून 500 स्वयंसेवक आमचे सरकुलीतलं ही टीम पूर्ण कार्यरत आमची. पूर्ण सगळे प्रत्येकाला ग्रुप वाईज कामं प्रत्येकाला वाटून दिलेली आहे. त्यानुसार कामं करतो आम्ही. एखादी ती राजकीयांची सभा पडणार असेल, पार पडणार असेल, तिथे पिण्याची पाणी नसते, जेवणाची व्यवस्था नसते. तिथे दादांची सभा पार पडणार आहे, तर जेवणाची व्यवस्था आहे, नाश्त्याची व्यवस्था केलेली आहे, पिण्याचे पाणी दिलेलं आहे. काय सांगता? आम्ही लोकवर्गणी गोळा केली. आम्हाला भरपूर बाहेर देतो म्हणत होती, परंतु गावातनं काय म्हणजे विचार केला
सभा आपण 2 तालुक्यात घेणार आहे, मंगळवेढा काय आणि पंढरपूर. लोकवर्गणीतल्या सगळ्या गोष्टी आम्ही काय पै गोळा होईल ती गोळा करून आम्ही सगळ्या गोष्टी करणं, पाण्याचं नियोजन असेल, येणाऱ्या लोकांना आता सभेचं कसं आतापर्यंत उशीर होत गेला. आता रात्री माड्याची सभा 12ला संपली तिथं, सॉरी तिथं चालू झाली. त्यानंतर परत पंढरपूरला आता येणार, विश्रांती घेणार, परत इथे येणार, म्हणजे वेळ लागणार आहे. आलेल्या लोकांना प्यायचं पाणी आणि काहीतरी थोडा अल्पपोर म्हणून आम्ही दालच्यानी राहायची सोय केलेली आहे इथं. काय सांगचाल? मनोज दादांची सभा पार पडलेली आहे. तेच ना, मनोजदादांची सभा आज सरकुली गावात सरकुलीतील सगळ्या स्वयंसेवकांनी एकदम चांगल्या रीतीने पार पाडलेली आहे. त्यासाठी सरकुली ग्रामस्थाच्या वतीने मी सगळ्यांचा आभार मानतो. व मनोजदादा जरांगे पाटील यांनी हा आमच्यासाठी जो लढा उभा केलेला आहे त्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन त्यांच्या पाठीमागे एकजुटीने राहायचं आहे, एवढंच मी सांगतो. 29 तारखेला तुम्ही जाणार. 29 तारखेला आम्ही सर्वजण आणि आमच्या पाहुणेरावळे असतील त्यांना सुद्धा सांगून आम्ही सगळेजण एकजुटीनं अंतरवालीला 29 ऑगस्टला जाणार. काय सांगचाल मामा? आणि आरक्षण मी आज एक चळवळीला कार्यकर्ता आहे. शेतकरी न्यायाची भूमिका आणि ही जरांगे पाटील आज न भूतो न भविष्य हे आपल्या सरकुली गावात याची तारीख दिल्यानंतर सर्व तरुण युवा पिढी, वयस्कर, माझ्या माता भगिनी भरपूर प्रमाणात आसपासच्या मंगळवेढा तालुका असेल, मोहोळ असेल, माढा, आसपासच्या सोलापूर जिल्ह्यातनं भरपूर आल्या आणि 29 तारखेला आपले जरांगे पाटील आहे तिथं पूर्ण अंतरवाली सराटीत पूर्ण गावानं असा विश्वास दिला ठामपणे की जेवढी घरातील तरुण युवा पिढी जेवढी असेल, माझ्या माता भगिनी सुद्धा या सरकुली गावातून भरपूर आपल्याला न्यायाची भूमिका मिळणार आहे आणि दुसरा कुठलाही नेता देणार नाही. आपल्याला मराठा समाजाला फक्त जरांगे पाटीलच आपल्याला प्रमाणपत्र देणार आहे. आणि त्याच्यासाठी आज सरकुली गावात जरांगे पाटील आलं, त्यांचं सुद्धा आभार आहे. आणि आमची तुम्ही बाईट घेतली आणि आमची सुद्धा या सरकुली गावातील न भूतो न भविष्यते अशी भरपूर लोक आले. एवढंच मी सांगतो. मी बाहुबली सावळे, सरकुली. साधारण विचार केला तर मनोज दादाच्या मनात काय भावना येते की आपल्या समाजाचं कोण जाणून नुकसान करतंय, जे आपल्या हक्काचं आहे ते मिळवायचं आहे. आणि दादाचं एक विचार काय पडते की ते पक्ष विरहित बोलतात. म्हणजे तुम्ही कुठल्या पक्षात राहा, कुठल्या ह्याच्यासाठी राहा, पण समाजासाठी एकजूट लावा, खऱ्यासाठी सत्यासाठी तुम्ही एक व्हा. आणि खरंच दादाला सगळ्यांनी साथ दिली पाहिजे, त्यांचा लढा शेवटपर्यंत गेला पाहिजे. सर्वांनी मिळून अंतरवाली सराटीला गेलंच पाहिजे.